पंढरीची वारी आता थेट लंडनच्या दारी. पाऊले चालती पंढरीची वाटा असं म्हणत लाखो वारकरी खरं तर पंढरपूरला येतात. मात्र आज पंढरपुरातून हेच वारकरी विठ्ठलाच्या पादुका घेऊन लंडनला निघालेत. 65 दिवसांचा प्रवास आणि 22 देशांची सफर करत हे वारकरी खरं तर लंडन मध्ये जाऊन पोहोचणार आहेत. आणि त्यासाठीच ही आलिशान कार तयार करण्यात आली. याच कार मधून विठ्ठलाच्या पादुका आज पंढरपुरातून प्रस्थान करत आहेत. पंढरपुरातून प्रस्थान केल्यानंतर या संपूर्ण पादुका खरं तर अशा पद्धतीनं प्रवास करणार आहेत. त्याचा मॅप देखील या कारवर दर्शवण्यात आला. भारत असेल, चायना असेल, कझाकिस्तान असेल, तुर्किस्तान असेल, तुर्की असेल, रोमानिया असेल, जर्मनी असेल, फ्रान्स मार्फत त्या लंडन पर्यंत जाऊन पोहोचणार आहेत. आपल्यासोबत याच दिंडीचे खरं तर आयोजक आहेत. काय कशा पद्धतीने ही दिंडी असणार आहे, आता लंडनला निघाली. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज खरं तर हा सोनियाचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थाने आपले जे जगद्गुरू किंवा आपले जे विश्वगुरू आहेत ते साता समुद्रपार जाणार आहेत. आणि आज 14 एप्रिल 2025 ला आपल्या पादुका ह्या साता समुद्रपार लंडनला जाणार आहेत. आणि आज आपण हा प्रवास इथून सुरू करून 21 जून 2025 ला या पादुका लंडनला पोहोचणार आहेत. तर हा पूर्ण प्रवास 22 देशामधून जाणार आहे. आणि टोटल हा एक 18,000 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. तर या वारीचं महत्व काय, तरी आपला जो साधेपणा आहे, आपल्या वारीची जी 700 वर्षांची जुनी परंपरा आहे, ही आपल्याला जगभरात घेऊन जायची आहे. जे साता समुद्रापार विठ्ठलाचे भक्त आहेत किंवा आपला मराठी समुदाय आहे, त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक खतखत असते की आपला हा विठ्ठल महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी गेला पाहिजे. मी मागील एक 16-17 वर्षापासून लंडनला राहतो. काय पण लंडन मध्येच जायचं कारण काय? लंडनमध्ये कारण मी लंडनमध्ये 2008 पासून स्थायिक आहे आणि मी मागील 7 वर्षापासून पायी वारी करतो आळंदी ते पंढरपूर. तर मनामध्ये कुठेतरी एक इच्छा असते की आपला हा मंदिरही होत आहे. हो, आता ह्या पादुकाची सुरुवात म्हणजेच मंदिराची ही पहिली मुहूर्तमेढ आहे. आपण या पादुका घेऊन मंदिरासाठी आपण तिथे स्थापन करणार आहोत. आता आपली जी समिती आहे लंडनला, त्यांनी आपण जागा शोधतो आहोत जिथे आपल्याला भव्य दिव्य मंदिर करता येईल. तर त्या मंदिरासाठी जी सुरुवात झालेली आहे, आपण मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना भेटलो, गडकरीजींना भेटलो, तर विविध राजकीय लोकांचा आपल्याला पाठिंबा भेटतोय, सांप्रदायिक लोकांचा. दिंडी करत असताना आणि हे मंदिर करत असताना हा संपूर्ण 22 देशांचा प्रवास आहे. खरं तर हा कार मधनं करताय, त्यासाठी लागणाऱ्या परराष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व परवानग्या मिळाल्या. हो, तर आता याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा देशांचे व्हिसा लागतात. आता त्या व्हिसाचं आपण एक मागील 6 महिन्यापासून नियोजन करत होतो. प्रत्येक देशामध्ये आपल्याला रोडसाठी परमिट पाहिजे, पार्किंग साठीचं परमिट पाहिजे, इंटरनॅशनल गाडीचं परमिट पाहिजे किंवा प्रत्येक देशाचे व्हिसा पाहिजे. त्याचं आपण परमिट घेत आलेलो आहोत. आणि आता ही पूर्ण व्यवस्था मागील 6 महिन्यापासून आपण बॅक साइड ऑफ द स्टेज म्हणू शकतो. अनेक देशांमध्ये मराठी मंडळं खरं तर कार्यरत आहेत. अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्या दिंड्यांचं स्वागत होईल, या पादुकांचं स्वागत होईल. मग तिथं वारकरी खेळ असतील, भजन असेल, कीर्तन असेल किंवा रिंगण सोहळे काही होणार आहे. नक्कीच. आता मला सांगायला आनंद होतो की जसं जसं या वारीचं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं जात आहे, तर समोरून बाकीच्या देशातले मंडळ पुढे येतात. तर मला आनंद होईल की आता हंगेरी, बुदापेस्टमध्ये, चेक रिपब्लिक, जर्मनी, लक्झमबर्ग, नेदरलँड, बेल्जियम, तिथे जी मराठी मंडळ आहेत ते आपल्या स्वागतासाठी तयार असणार आहेत. तर या युरोपियन देशामध्ये प्रत्येक मंडळाला आतुरता लागलेली आहे की ही पादुका आपल्या इथे कधी येतील. आणि जसं लंडनमध्ये गेल्यानंतर 45 मराठी मंडळ आहेत आपले, ते 45 मराठी मंडळ आपल्या स्वागतासाठी हजर आहेत. खरं तर विठ्ठलाच्या पादुका आणि विठ्ठलाचा पालखी सोहळा खरं तर हा अभूतपूर्व आहे. आणि हाच पालखी सोहळा आता आपल्या या भारत देशातून लंडन पर्यंत जाऊन पोहोचणार आहेत. आणि त्यासाठी वाटेतील 22 देशातील मराठी जनता, भारतीय जनता या विठ्ठलाच्या दिंडीसाठी आसुसली आहे. आणि हीच पंढरीची अनोखी दिंडी आता लंडनच्या दारी जाऊन पोहोचली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर.